नमस्कार. आमदार नीलमताई गोऱ्हे यांच्या सन्मानार्थ आयोजित गौरव स्त्री शक्तीचा या कवी संमेलनामध्ये मी चंचल काळे नीलमताईंचं आणि आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. स्त्रीला आदिशक्ती म्हटलं जातं, आहेच तशी ती. सगळ्या क्षेत्रात आज स्त्रिया आघाडीवर आहेत. पण राजकीय क्षेत्र एक असं आहे की तिथं स्त्रिया अभावानंच दिसतात. त्याची काही कारणं असतील, काही अडचणीही असतील. पण या सगळ्या अडचणींवर अगदी खंबीरपणे मात करत नीलमताई आज विधानसभेच्या उपसभापतीपदी दुसऱ्यांदा विराजमान झालेले आहेत. त्यासाठी सर्वप्रथम मी त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन करते. नुकताच 12 सप्टेंबरला त्यांचा वाढदिवसही झाला. त्यानिमित्त आम्हा सर्व कवी मैत्रिणींतर्फे त्यांना अभिष्टचिंतन करते, खूप शुभेच्छा देते. बहिणाबाई एके ठिकाणी म्हणतात, जग जग माझ्या जीवा असं जगन तोलाचं, जग जग माझ्या जीवा असं जगन तोलाचं, उंच गगनासारखं धरित्रीच्या ग मोलाचं, उंच गगनासारखं धरित्रीच्या ग मोलाचं. राजकीय क्षेत्रामध्ये असं गगनासारखं उत्तुंग कर्तृत्व गाजवून नीलमताई धरित्रीवरच्या तळागाळातल्या महिलांसाठी अजूनही कार्यरत आहेत. त्यासाठी पुन्हा एकदा मी त्यांचं अभिनंदन करते आणि त्यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. माननीय आमदार नीलमताई गोऱ्हे यांचं मनोगत आता आपण ऐकूया. नमस्कार, जय महाराष्ट्र. आज एक वेगळा कार्यक्रम गौरव स्त्री शक्तीच्या या कवयित्रींच्या संमेलनाच्यासाठी खास करून मी आपलं अभिनंदन करणारे, आभार मानणार आहे. 12 सप्टेंबरला माझा वाढदिवस झाला. त्याच्या अगोदर 8 सप्टेंबरला माझ्या उपसभापती म्हणून जबाबदारी विधान परिषदेमध्ये टाकण्यामध्ये आली. आणि हे कवी संमेलन, त्याच्यामध्ये अंजली कुलकर्णी, ज्योत्स्ना चांदगुडे, आश्लेषा महाजन, मृणालिनी कानेटकर जोशी, चंचल काळे, वैशाली मोहिते, कविता क्षीरसागर, सुनीती लिमये, आरती देवगावकर, स्वाती यादव या सगळ्यांनी कविता सादर करणार आहेत. आणि आनंदिनी प्रस्तुत हे चंचल काळे हे त्याचं सूत्रसंचालन करणार आहेत. या कवयित्रींच्या संमेलनाबद्दल मी तुमचे आभार मानते. एका अर्थाने या नव्या युगातल्या स्त्रीच्या अस्मितेचा हुंकार आहे. आणि बहिणाबाई चौधरींच्याही आधीपासून ज्या ज्या प्रकारे स्त्रीने स्वतःला व्यक्त केलं त्याचा एक धागा भूतकाळाशी, वर्तमानाशी आणि भविष्याशी जोडण्यासाठी आजचा हा कवयित्री संमेलन हे वेगळं आहे. मी मनपूर्वक आपल्याला शुभेच्छा देते, आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद नीलमताई. गौरव स्त्री शक्तीचा या नीलमताईंच्या सन्मानार्थ आयोजित कवी संमेलनाला आता सुरुवात होते आहे. ह्या कार्यक्रमाची संकल्पना ज्येष्ठ कवयित्री अंजलीताई कुलकर्णी यांनी मांडली आणि आम्हा सर्वांनाच ती आवडली. आपणाला माहीतच आहे की अंजली कुलकर्णी ह्या ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री आहेत. त्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत आणि नंतर एक कविता सादर करतील. मी अंजलीताईंना विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं आणि एक कविताही सादर करावी. नमस्कार, मी अंजली कुलकर्णी, आदरणीय आमदार आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोऱ्हे आणि आनंदिनी प्रस्तुत या कवयित्री संमेलनामध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवर कवयित्री मैत्रिणी आणि रसिकहो, आपणा सर्वांना माझा मनापासून नमस्कार. रसिकहो, आनंदिनी यूट्यूब चॅनलनं हे कवयित्री संमेलन आयोजित केलेलं आहे. ते आपल्या आदरणीय नीलमताई यांच्या सन्मानार्थ. आपणा सर्वांना ठाऊकच आहे की 8 सप्टेंबर रोजी नीलमताईंची निवड महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून झाली. दुसऱ्यांदा आणि बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे 12 सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस देखील होता. त्यामुळे एका अर्थानं वाढदिवसाची ही एक अनोखी भेटच त्यांना मिळाली असं म्हणायला पाहिजे. खरोखर एका महिलेला अशा उच्चस्थानी बसण्याचा बहुमान मिळावा
ही आपणा सर्वांसाठीच खूप आनंदाची आणि अभिमानाची घटना आहे. मी नीलमताईंना मनापासून त्यांचं अभिनंदन करते आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देते. नीलमताईंच्या सामाजिक कर्तृत्वावर मला अपराजिता हे पुस्तक लिहिण्याची संधी मिळाली हे खरोखर माझं भाग्यच मी समजते. नीलमताई गेली 30-35 वर्ष राजकारण आणि समाजकारण याची उत्तम विधायक अशी सांगड घालून अथकपणे काम करत आहेत. कुठल्याही भूमिकेमध्ये त्या असतील तिथे आपलं स्वतःचं 100% योगदान देणं ही त्यांची खासियत आहे. मग शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून त्या एखाद्या TV चॅनलवर बोलत असू देत किंवा कोठेवाडी, कोपर्डी, न्यू कोपर्डे, सातारा येथील वासनाकांड, नैना पुजारीसारख्या केसेस, अशा ठिकाणी स्त्रियांना न्याय देण्याच्या कामामध्ये त्या कार्यमग्न असतील किंवा लातूर किल्लारी इथल्या भूकंपामध्ये लोकांना मदत करण्यासाठी त्या धावून गेलेल्या असू देत, अतिशय तळमळीनं आणि झोकून देऊन त्या काम करत असतात. गेली अनेक वर्ष कौटुंबिक हिंसाचाराचा प्रश्न आणि नीलमताई तो सोडवण्यासाठी नीलमताई असं एक समीकरणच महाराष्ट्रामध्ये बनून गेलेलं आहे. स्त्री अत्याचार विरोधी कायदे करून घेणं, त्या कायद्यांची अंमलबजावणी योग्य रीतीनं व्हावी म्हणून शासन आणि प्रशासनावरती दबाव आणणं, स्त्रियांच्या कायद्यांच्या संदर्भामध्ये समाजामध्ये आणि स्त्रियांमध्ये जाणीव जागृती करणं, पोलीस, वकील, पत्रकार यांच्यामध्ये स्त्रियांच्या संदर्भामध्ये जाणीव जागृती करणं, प्रत्यक्ष पीडित स्त्रियांना कायद्याची आणि इतर मदत देऊन त्यांना त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा आत्मविश्वासानं उभं राहता येईल यासाठी मदत करणं, अशा विविध पातळ्यांवरती नीलमताई आणि त्यांचं स्त्री आधार केंद्र हे गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. अगदी हिंसा कशाला म्हणायचं, हुंडा कशाला म्हणायचं याच्या कायद्यामध्ये व्याख्या तयार करण्यापासून त्या जागरूकतेनं काम करत आहेत. ग्रामीण भागातल्या अगदी तळागाळातल्या स्त्रियांच्यापर्यंत आणि दुसरीकडे युनोपर्यंत अशी त्यांची कामाची प्रचंड व्याप्ती आहे. नीलमताई एक अतिशय संवेदनशील लेखिका आणि कवयित्री देखील आहेत. मी मनापासून नीलमताईंना शुभेच्छा देते, त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करते आणि थांबते. धन्यवाद. नमस्कार. ह्या कवयित्री संमेलनामध्ये माझी कविता मी सादर करते. कवितेचं शीर्षक आहे बदाम राणी चौकट राणी. समाजाच्या स्त्रियांकडून असलेल्या अपेक्षा आणि स्त्रियांच्या स्वतःच्या जीवनाकडून असलेल्या अपेक्षा याच्यातला एक आंतरविरोध या कवितेमध्ये टिपण्याचा मी प्रयत्न केला. कविता अशी आहे. या घराची चौकट ओलांडून मी रोजच जाते बाहेर, तथाकथित स्त्रीपणाची सारी बंधने जुगारीत मी फक्त स्वतःचे बंधन मानते. या घराची चौकट ओलांडून मी रोजच जाते बाहेर, तथाकथित स्त्रीपणाची सारी बंधने जुगारीत मी फक्त स्वतःचे बंधन मानते. मी होऊ देत नाही चुकूनही स्वतःला बाई. मी होऊ देत नाही चुकूनही स्वतःला बाई. माणूस म्हणून जगण्याचा सहज पवित्र असतो माझा. इतरांच्या नजरेतील स्त्री म्हणून जोखण्याला समंजसपणे दृष्टिआड करते मी. इतरांच्या नजरेतील स्त्री म्हणून जोखण्याला समंजसपणे दृष्टिआड करते मी. ते बनवू पाहतात मला चौकट राणी. ते बनवू पाहतात मला चौकट राणी. संस्कृतीच्या विहिरीवरचे ओढायला लावतात रहाट गाडगे. निस्त्रीत्वाच्या चौकटी बाहेर झेपावताना अडवू पाहतात माझे स्वत्वाचे पाणी. ते बनवू पाहतात मला चौकट राणी. संस्कृतीच्या विहिरीवरचे ओढायला लावतात रहाट गाडगे. निस्त्रीत्वाच्या चौकटी बाहेर झेपावताना अडवू पाहतात माझे स्वत्वाचे पाणी.
किंवा हवी असते त्यांना त्यांच्यासाठी एक बदाम राणी, किंवा हवी असते त्यांना त्यांच्यासाठी एक बदाम राणी, त्यांच्या हृदयांना बाणांनी विंधत दिलखेचक अदांनी गाणारी विभ्रमांची लाडीक फेकदार गाणी, किंवा हवी असते त्यांना त्यांच्यासाठी एक बदाम राणी, त्यांच्या हृदयांना बाणांनी विंधत दिलखेचक अदांनी गाणारी विभ्रमांची लाडीक फेकदार गाणी. पण मला बनायचे नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा. पण मला बनायचे नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा. मला हवे असते समंजस सहजीवन, मला हवे असते समंजस सहजीवन. पण मला कुठल्या राजाची राणी बनवून राहायचे नसते, पण मला कुठल्या राजाची राणी बनून राहायचे नसते. मला माझ्याच स्वतःच्या साम्राज्याची सम्राज्ञी बनायचे असते. मला माणूस म्हणून जगायचे असते, मला माणूस म्हणून जगायचे असते. धन्यवाद. धन्यवाद अंजलीताई. यानंतर पुढची कविता सादर करण्यासाठी आपल्यासमोर येत आहेत ज्येष्ठ कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे. ज्योत्स्ना चांदगुडे यांचे 3 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत आणि अतिशय स्त्री संवेदनेच्या कविता त्या उत्तम लिहितात. अरुणाताई एके ठिकाणी म्हणतात, मी जगण्याच्या खोल तळाशी सत्व शोधते जन्माचे. मी जगण्याच्या खोल तळाशी सत्व शोधते जन्माचे. ज्योत्स्नाताईंची ही पुढची कविता असंच काहीसं सांगणारी. ऐकूया. नमस्कार. आनंदिनी प्रस्तुत कवयित्री संमेलन गौरव स्त्री शक्तीचा या कवी संमेलनात मी ज्योत्स्ना चांदगुडे माझी एक कविता सादर करणार आहे. त्यापूर्वी आमदार डॉक्टर नीलमताई गोऱ्हे यांची विधान परिषदेवर दुसऱ्यांदा उपसभापती पदावर निवड झाली, त्याबद्दल डॉक्टर नीलमताई यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि सादर करते माझी एक कविता. कवितेचं शीर्षक आहे बायका. ती रोजच्या सारखीच सकाळी लवकर उठली. ती रोजच्या सारखीच सकाळी लवकर उठली, पण नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात न जाता शूज घालून गेली ती मैदानावर वॉकिंगला. पण नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात न जाता शूज घालून गेली ती मैदानावर वॉकिंगला. निवृत्त झाली ती आणि बदललं तिनं स्वतःला. निवृत्त झाली ती आणि बदललं तिनं स्वतःला. वेगळंच घडवत गेली ती स्वतःला. नोकरीतून निवृत्त झाल्यावर स्वयंपाकघरातूनही निवृत्त होताना उतरवली खांद्यावरची पालखी तिनं. नोकरीतून निवृत्त झाल्यावर स्वयंपाकघरातून निवृत्त होताना उतरवली खांद्यावरची पालखी तिनं. आता कधी आलेच सणवार पै पाहुणे तरच शिरते स्वयंपाकघरात सुनेच्या मदतीला, अनुसरून जन्मजात बाईपणाला. आता कधी आलेच सणवार पै पाहुणे तरच शिरते स्वयंपाकघरात सुनेच्या मदतीला, अनुसरून जन्मजात बाईपणाला. आता जोपासते तिचे छंद, पुस्तकाशी जोडले नवे बंध. राहून गेलेल्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तिला, नव्या नव्या गोष्टी शिकायच्या आहेत तिला. पण हे करताना एक खंत मात्र प्रकर्षानं जाणवते. पण हे करताना एक खंत मात्र प्रकर्षानं जाणवते. तिच्या खांद्यावरून उतरवलेली पालखी उचलली ती सुनेनं, म्हणजेच एका बाईनं. तिच्या खांद्यावरून उतरवलेली पालखी उचलली ती सुनेनं, म्हणजेच दुसऱ्या बाईनं. एकूण काय, काल आज आणि उद्याही, काल आज आणि उद्याही आम्ही बायकाच असणार या पालखीच्या भोई. कधी सासूबाई तर कधी सूनबाई, कधी सासूबाई तर कधी सूनबाई. धन्यवाद. धन्यवाद ज्योत्स्नाताई. सून झाले, बायको झाले, आई झाले, सासू झाले. सून झाले, बायको झाले, आई झाले, सासू झाले. माझी मला हरवून बसले.
माझी मला हरवून बसले. आता सोंग पुरे झाली, आता सोंग पुरे झाली, सारी ओझी जड झाली. आता सोंग पुरे झाली, सारी ओझी जड झाली. ती उतरून ठेवून माझी मला शोधू दे, ती उतरून ठेवून माझी मला शोधू दे. तुकडे तुकडे जमवू दे, विशाल काही पुजू दे. या ओळी आहेत ज्येष्ठ कवयित्री पद्मा गोळे यांच्या. आज स्त्री शक्तीचा गौरव करताना ह्या ओळी अगदी सार्थ वाटतात. पुढच्या कविता सादर करायला येत आहेत कवयित्री आश्लेषा महाजन. त्या काय म्हणता आहेत ऐकूया. कवयित्री आश्लेषा महाजन. नमस्कार. आनंदिनी प्रस्तुत कवयित्री संमेलन गौरव स्त्री शक्तीचा ह्या कार्यक्रमात मी कवयित्री आश्लेषा महाजन डॉक्टर नीलम गोऱ्हे यांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि माझी एक कविता आपल्यापुढे सादर करते. शीर्षक आहे सत्व शोधते जन्मांचे. मी जगण्याच्या खोल तळाशी सत्व शोधते जन्मांचे. आरसपानी बिंब कवडसे त्यात चमकती अर्थांचे. मी सूर्याला गाठ मारुनी दिवसांचे धागे विणते. मी सूर्याला गाठ मारुनी दिवसांचे धागे विणते. कर्तव्यांच्या लाल चुलीवर देहपणा तोलून धरते. घरात आणिक समाजामध्ये विविध भूमिका जगताना माणसांसवे माणसामध्ये माणूस जपते पुन्हा पुन्हा. उंबरठ्याचा गुंतड गुत्ता सवयीने मी सोडवते. उंबरठ्याचा गुंतड गुत्ता सवयीने मी सोडविते. स्वच्छंदाच्या उन्मेषांना लख अंगणी खेळविते. काम क्रोध मत्सर मोहाचा विकार छळतो लोभाचा. काम क्रोध मत्सर मोहाचा विकार छळतो लोभाचा. अनावृताला समोर ठेवून थांग लावते स्खलनाचा. पुरुष धार्जिण्या परंपरांशी असे लढाई नित्याची. पुरुष धार्जिण्या परंपरांशी असे लढाई नित्याची. मूलभूत गाभ्याशी जाऊन खणते माती वृत्तींची. ह्या स्त्रीत्वाचे ठसे उमटती कुरूप अथवा सुंदरसे. या स्त्रीत्वाचे ठसे उमटती कुरूप अथवा सुंदरसे. समन्वयाची लवचिकता पण मूल्यांशी तडजोड नसे. पण मूल्यांशी तडजोड नसे. सहानुभूती ओढून नेते जटिल उग्र प्रश्नांपाशी. काळीज माझे पांघरते मी समग्र जाणीव जीवांशी. मी न कुणी मोठी व्यक्ती. मी न कुणी मोठी व्यक्ती. ना समाजसेवक ना नेता. तरीही माझे बिंदू जुळती समष्टीस येता जाता. तरीही माझे बिंदू जुळती समष्टीस येता जाता. मी जगण्याच्या खोल तळाशी सत्व शोधते जन्मांचे. आरसपानी बिंब कवडसे त्यात चमकती अर्थांचे. त्यात चमकती अर्थांचे. नमस्कार. धन्यवाद आश्लेषा. यानंतर आपल्यासमोर कविता सादर करायला येत आहेत कवयित्री मृणालिनी कानिटकर जोशी. कवयित्री मृणालिनी आता कोणती कविता सादर करते आपण ऐकूयात. अरुणा ढेरे एका ठिकाणी म्हणाल्यात, तिचे नवे नवे पाय नवा छंद माळलेले. तिचे नवे नवे पाय नवा छंद माळलेले. आत्ता आत्ता कुठे सारे जग जिंकाया निघाले. आत्ता आत्ता कुठे सारे जग जिंकाया निघाले.
ऐकूया मृणालिनी कानेटकर यांना. नमस्कार, मी कवयित्री मृणालिनी कानेटकर जोशी. आनंदीने प्रस्तुत गौरव स्त्री शक्तीचा या कवी संमेलनात सहभागी होताना मला मनापासून आनंद होतोय. माननीय आमदार डॉक्टर नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी दुसऱ्यांदा निवड झाली आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते, त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि माझी रचना आपल्यासमोर सादर करते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे पथदर्शक. मी पाहिलं होतं तुला एक कळी असताना, मी पाहिलं होतं तुला एक कळी असताना, दलादलाने विकसित होत फूल बनून हसताना. मी पाहिलं होतं तुला एक कळी असताना, दलादलाने विकसित होत फूल बनून हसताना. तू होतीस चार चौघींसारखीच, तू होतीस चार चौघींसारखीच, कुणाची मुलगी, कुणाची मैत्रीण, कुणाची पत्नी, कुणाची आई. तू होतीस चार चौघींसारखीच, कुणाची मुलगी, कुणाची मैत्रीण, कुणाची पत्नी, कुणाची आई. पण तुझ्या अंतःकरणात तेवणारी मंद ज्योत नेहमीच म्हणायची मला बनायचंय वेगळं काही. पण तुझ्या अंतःकरणात तेवणारी मंद ज्योत नेहमीच म्हणायची मला बनायचंय वेगळं काही. मला माहित होतं तुझ्यामधली ही शीतल ज्योत कधीतरी बनेल उज्ज्वल तपन. मला माहित होतं तुझ्यामधली ही शीतल ज्योत कधीतरी बनेल उज्ज्वल तपन. स्वतःचं अंतःकरण उजळताना उजळेल इतरांचेही जीवन. मला माहित होतं तुझ्यामधली ही शीतल ज्योत कधीतरी बनेल उज्ज्वल तपन. स्वतःचं अंतःकरण उजळताना उजळेल इतरांचंही जीवन. तुझ्यामधली ही ज्योत अशीच होवो तिमिरहारक, तुझ्यामधली ही ज्योत अशीच होवो तिमिरहारक. उजळता येतील तेवढी उजळत रहा आयुष्य, उजळता येतील तेवढी उजळत रहा आयुष्य. हो पथदर्शक, हो पथदर्शक. धन्यवाद मृणालिनी. ही वाटचाल करत असताना तिला कधीकधी कटू अनुभवांना सामोरं जावं लागतं, तर कधीकधी घरातल्यांचा पाठिंबा घेऊन ती आपलं कर्तृत्व सिद्ध करते. कधीकधी ती कर्तृत्ववान असतेच, पण जेव्हा तिच्यावर अडचणी येतात, संकट येतात, तेव्हा तिच्या सभोवतालचे तिचं कौतुक करणारे सगळे तिला सोडून जातात, पण तिची जिद्द मात्र कमी होत नाही. स्त्रीला असलेलं सहनशक्तीचं वरदान यावेळेस तिच्या उपयोगी पडतं आणि ती पुढे मार्गक्रमणा करते. अशाच एका स्त्रीच्या अनुभवावरची माझी पुढची कविता आहे. शीर्षक आहे अंतरीना थांबते. ऐकूया. वाट माझी एकटीची एकटी मी चालते, वाट माझी एकटीची एकटी मी चालते. वाट अवघड घाट अनगड अंतरीना थांबते. कधीतरी माझ्या सभोवती दीप होते तेवले, कधीतरी माझ्या सभोवती दीप होते तेवले. सोबतीला चालली होती प्रकाशित पावले, सोबतीला चालली होती प्रकाशित पावले. आजच्या अंधार डोही मी शलाका शोधते, आजच्या अंधार डोही मी शलाका शोधते. वाट अवघड घाट अनगड अंतरीना थांबते, वाट अवघड घाट अनगड अंतरीना थांबते. चाहुली गेल्या निघुनी, चाहुली गेल्या निघुनी राहिले मी मागुती, चाहुली गेल्या निघुनी राहिले मी मागुती. ज्योतती पण अंतरातील ठेवली मी तेवती, चाहुली गेल्या निघुनी राहिले मी मागुती. ज्योतती पण अंतरातील ठेवली मी तेवती. त्या उजेडी चालताना मी मला सांभाळते, त्या उजेडी चालताना मी मला सांभाळते. वाट अवघड घाट अनगड अंतरीना थांबते, वाट अवघड घाट अनगड अंतरीना थांबते. अजून मीही सोडले ना नवीन स्वप्ने पाहणे, अजून मीही सोडले ना नवीन स्वप्ने पाहणे. ना कुठेही थांबता चालणे अन चालणे, अजून मीही सोडले ना नवीन स्वप्ने पाहणे. ना कुठेही थांबता ते चालणे अन चालणे. सापडे ती वाट आता मी नभाशी पोचते, सापडे ती वाट आता मी नभाशी पोचते. वाट अवघड घाट अनगड अंतरीना थांबते, वाट अवघड घाट अनगड
अंतरीना थांबते, अंतरीना थांबते. धन्यवाद. माझ्या या कवितेनंतर आपणासमोर कविता सादर करता आहेत वैशाली मोहिते. स्त्री घर सांभाळते, संसार सांभाळते आणि त्याचबरोबर आपलं मोकळं आभाळही शोधत असते. जेव्हा तिला ते गवसतं तेव्हा होणारा आनंद अवर्णनीयच असतो. अशाच अर्थाची एक कविता आपल्यासमोर सादर करत आहेत वैशाली मोहिते. नमस्कार, मी वैशाली मोहिते. आदरणीय आमदार डॉक्टर नीलमताई गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून दुसऱ्यांदा निवड झाली आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या सन्मानार्थ आनंदीने प्रस्तुत करत आहे कवयित्री संमेलन गौरव स्त्री शक्तीचा. या संमेलनात मी सादर करते आहे माझी कविता पाऊल खुणा. आधीच कोणीतरी आखून दिलेल्या वाटेवरून तिची इवलीशी पावलं चालत होती बिना तक्रार. आधीच कोणीतरी आखून दिलेल्या पाय वाटेवरून तिची इवलीशी पावलं चालत होती बिना तक्रार. आधीच्याच पाय खुणांवर ती तिचं पाऊल टेकवून अधिक ठसठशीत करत होती वाटेवरच्या पायखुणा. आधीच्याच पायखुणांवर ती तिचं पाऊल टेकवून अधिक ठसठशीत करीत होती वाटेवरच्या पायखुणा तिच्या मागून येणाऱ्या पिढ्यांसाठी. पावलोपावली खुणावणाऱ्या 64 कलांच्या 14 विद्यांच्या वाटा चोखाळल्या तिनं शब्दांचं बोट धरून. पावलोपावली खुणावणाऱ्या 64 कलांच्या 14 विद्यांच्या वाटा चोखाळल्या तिनं शब्दांचं बोट धरून. चोखाळलेल्या त्या वाटांचे हमरस्ते केले तिनं. चोखाळलेल्या त्या वाटांचे हमरस्ते केले तिनं. आता बुजत चालल्यात कुणीतरी तिच्यासाठी आखून दिलेल्या पायवाटा. आता बुजत चालल्यात कुणीतरी तिच्यासाठी आखून दिलेल्या पायवाटा. आता पडू लागली तिची पावलं तिला बळकट करणाऱ्या वाटांवर. आता पडू लागलीत तिची पावलं तिला बळकट करणाऱ्या वाटांवर. ती निश्चित करू लागली आता तिच्या वाटा. ती निश्चित करू लागली आता तिच्या वाटा. आता नाही पडत तिची पावलं कुणीतरी तिच्यासाठी आखून दिलेल्या वाटेवर. आता नाही पडत तिची पावलं कोणीतरी तिच्यासाठी आखून दिलेल्या वाटेवर. धन्यवाद. धन्यवाद वैशाली. आपला संसार सांभाळत सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत ती नव्या नव्या वाटा शोधत पुढे पुढे जात असते. यावेळेस तिला अनेक अडचणींनाही तोंड द्यावं लागतं, तरी ती आपला रस्ता शांतपणे चालत असते. कवयित्री आसावरी काकडे एका कवितेत म्हणतात, होत्या अधांतरी वाटा काही कळत नव्हते. होत्या अधांतरी वाटा काही कळत नव्हते, तरी खुळ्या बेटावर मला जायचेच होते. तरी खुळ्या बेटावर मला जायचेच होते. मग मिटून या डोळे केली अंधाराशी दोस्ती. मग मिटून या डोळे केली अंधाराशी दोस्ती. अंधाराच्या आधाराने केली पार काळी वस्ती. अंधाराच्या आधाराने केली पार काळी वस्ती. कवयित्री सुनीती लिमये आपल्यासमोर अशीच एक संघर्षाची कविता मांडणार आहेत. मी त्यांना आमंत्रित करते. सुनीती लिमये. नमस्कार, मी सुनीती लिमये. आदरणीय डॉक्टर नीलमताई गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल प्रथमतः त्यांचं हार्दिक अभिनंदन करते आणि त्यांच्या सन्मानार्थ आनंदीने प्रस्तुत गौरव स्त्री शक्तीचा या कवयित्री संमेलनात मी माझी एक रचना सादर करते आहे. स्त्रीवादी कविता मोर्चात चालल्या आहेत, असं याचं शीर्षक आहे. स्त्रीवादी कविता मोर्चात चालल्या आहेत. स्त्रीवादी कविता मोर्चात चालल्या आहेत, हातात मशाली धरून.
स्त्रीवादी कविता मोर्चात चालल्या आहेत हातात मशाली धरून. पुरुष प्रधानतेच्या टोचणाऱ्या खड्यातून वाट काढत कविता हक्क मागताहेत जगण्याचा माणूस म्हणून. पुरुष प्रधानतेच्या टोचणाऱ्या खड्यातून वाट काढत कविता हक्क मागताहेत जगण्याचा माणूस म्हणून. तेव्हा तेव्हा आजूबाजूच्या खिडक्यांना उत्सुकतेचे डोळे फुटले आहेत. तेव्हा आजूबाजूच्या खिडक्यांना उत्सुकतेचे डोळे फुटले आहेत. स्त्रीवादी कविता हकारे देत आहेत घरकामात नाकापर्यंत बुडालेल्या कैक बांगड्यांना मोर्चात सामील होण्यासाठी. स्त्रीवादी कविता हकारे देत आहेत घरकामात नाकापर्यंत बुडालेल्या कैक बांगड्यांना मोर्चात सामील होण्यासाठी. व्यग्रहात थांब माझ्या बाळाला अंघोळ घालते, थांब माझ्या नवऱ्याला जेवण देतेच्या तालावर दूरपर्यंत जाणाऱ्या या मोर्चाकडे आसुसलेल्या डोळ्यांनी बघताहेत. व्यग्रहात थांब माझ्या बाळाला अंघोळ घालते, थांब माझ्या नवऱ्याला जेवण देतेच्या तालावर दूरपर्यंत जाणाऱ्या या मोर्चाकडे आसुसलेल्या डोळ्यांनी बघताहेत. हरकत नाही, हरकत नाही. मोर्चातल्या मशालींच्या काही ठिणग्या मागे उडून व्यग्र हातांच्या मशाली करतील. हरकत नाही. मोर्चातल्या मशालींच्या काही ठिणग्या मागे उडून व्यग्र हातांच्या मशाली करतील. नक्कीच, नक्कीच तो दिवस नक्की उजाडेल. लवकरच तो दिवस नक्की उजाडेल. लवकरच. धन्यवाद. काही स्त्रिया घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडूनही आपलं उत्तम कौशल्य दाखवत असतात, तर काहींना बाहेरचं जग खुणावत असतं. कविता महाजन एका ठिकाणी म्हणतात, मी बोलले नाही जे बोलायचं होतं, मी बोलले नाही जे बोलायचं होतं, केलं नाही जे करावंसं वाटत होतं. अथक बोलले तिसरंच, खूप हसले खळखळून, गोठलेला अश्रू तडकावा तसं. यानंतर आपली कविता सादर करायला येत आहेत कवयित्री कविता क्षीरसागर या नव्या वाटेवरचा स्त्री म्हणून त्यांचाही अनुभव ऐकूया त्यांच्या कवितेतून. कविता क्षीरसागर. नमस्कार, मी कविता क्षीरसागर. आदरणीय डॉक्टर नीलमताई गोरे यांची नुकतीच उपसभापती म्हणून दुसऱ्यांदा निवड झाली आहे. त्यांचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा. या प्रीत्यर्थ आनंदीने प्रस्तुत एक कविसंमेलन करत आहोत, गौरव स्त्री शक्तीचा. या कवयित्री संमेलनामध्ये मी माझी एक रचना सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे स्वत्व. मी जाणून असते तुझ्या झेपेचं सामर्थ्य, माझे गरुड पंख मी कापून टाकते. मी जाणून असते तुझ्या झेपेचं सामर्थ्य, माझे गरुड पंख मी कापून टाकते. मला ठाऊक असते तुझ्या वेगाची मर्यादा, मला ठाऊक असते तुझ्या वेगाची मर्यादा, मी माझा वेग कमी करते. मला माहीत असतो तुझा पुरुषी अहंकार, मला माहीत असतो तुझा पुरुषी अहंकार, मी स्वाभिमान बाजूला ठेवते. पण हळूहळू माझ्या लक्षात येते माझी प्रत्येक माघार तुला तुझेच यश वाटते. पण हळूहळू माझ्या लक्षात येते माझी प्रत्येक माघार तुला तुझेच यश वाटते. मग मात्र अपरिहार्यपणे मला माझे स्वत्व दाखवून द्यावेच लागते. मला माझे स्वत्व दाखवून द्यावेच लागते. धन्यवाद. धन्यवाद कविता. खरंच किती वेगवेगळ्या अनुभवांना स्त्री सामोरी जात असते
आपल्या घरातल्या जबाबदाऱ्यांबरोबरच ती बाहेर आपलं कर्तृत्वही सिद्ध करत असते. शांताबाई एके ठिकाणी म्हणतात, बाहेरचे प्रदेश संकुचित होत आहेत. बाहेरचे प्रदेश संकुचित होत आहेत तसतसा आतल्या अज्ञात प्रदेशांचा शोध लागतो आहे. बाहेरचे प्रदेश संकुचित होत आहेत तसा आतल्या अज्ञात प्रदेशांचा शोध लागतो आहे. माझी मी किती अनोळखी होते स्वतःला. माझी मी किती अनोळखी होते स्वतःला. आता मी मला ओळखू लागले आहे. आता मी मला ओळखू लागले आहे. ऐकूया यानंतरची कविता कवयित्री आरती देवगावकर यांच्याकडून. आदरणीय आमदार डॉक्टर नीलम गोऱ्हे यांची महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापती दुसऱ्यांदा निवड झाली, त्याकरता त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. आनंदीने प्रस्तुत गौरव स्त्री शक्तीचा या कवयित्री संमेलनात मी आरती देवगावकर एक कविता सादर करते आहे. शीर्षक आहे ओठावरले गाणे. येवोत संकटे कितीही माझ्यावरती, येवोत संकटे कितीही माझ्यावरती, मी पाय रोगुनी उभीच त्यांच्या पुढती. नेईल वाट त्या वाटेवरुनी जाणे, तरी सदैव जपते ओठावरले गाणे. आक्रोश फुकाचा कधी न मी दावियला, आक्रोश फुकाचा कधी न मी दावियला, काट्यांनी कितीतरी मार्ग जरी भरलेला. ते बाजूस सारित ठेविते पुढे चालणे, आणि सदैव जपते ओठावरले गाणे. दिसतीलच ना मग यशशिखरे खात्रीने, दिसतीलच ना मग यशशिखरे खात्रीने, मी कवेत घेईन त्यांना आवेगाने. भासेल तेधवा गगनही मज ठेंगणे, तेव्हाही येईल ओठावरले गाणे, तेव्हाही येईल ओठावरले गाणे. धन्यवाद. आयुष्यातले सगळे वाईट अनुभव मागे टाकत ती गगनाला गवसणी घालते, एका असामान्य ठिकाणी पोहोचते. शांताबाईंच्या शब्दात सांगायचं झालं तर आयुष्याशी वाद घालणं आता मी थांबवलं आहे. आयुष्याशी वाद घालणं आता मी थांबवलं आहे. जीवनाला साथ घालण्यात माझं मन गुंतलं आहे. जीवनाला साथ घालण्यात माझं मन गुंतलं आहे. आजच्या या कार्यक्रमातली शेवटची कविता आपण ऐकणार आहोत आणि ती सादर करायला येत आहेत कवयित्री स्वाती यादव. नमस्कार, मी स्वाती यादव. आनंदीनी प्रस्तुत कवयित्री संमेलन गौरव स्त्री शक्तीचा मध्ये सहभागी होण्याचा मला मनापासून आनंद होतोय. अंजलीताईंचे या आयोजनाबद्दल अनेक आभार मानते आणि आदरणीय आमदार डॉक्टर नीलमताई गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करते. त्यांच्या कार्याला शुभेच्छा देते आणि या कवी संमेलनामधली कविता सादर करते आहे. कवितेचं शीर्षक आहे ती. ती कळी पाकळी फूल सुगंधी दरवळ, वाऱ्या समलहरत दाही दिशातून वर्दळ. ती अथांगतेला हृदयामध्ये जपते, कणकणातला होऊन किनारी लपते. लसलसत्या कोंभांसाठी माती होते, शिंपल्यात कोंदून केव्हा मोती होते. प्राशून विशती अमृत शिंपत जाई, तिज बाभाळ म्हणती असूनही ती जाई. ती डोळ्यांमध्ये समुद्र आटवतेही, अनश्वासांमध्ये वादळ साठवतेही. ती श्रावण होते उरात जळता नाही, जगण्याला देते आश्वास कशी ग्वाही. ती विश्वामधले आर्त समावून घेते, अन नदीप्रमाणे वाहत पुढती जाते. जमिनीवर राहून नक्षत्रांशी नाते, ती आनंदाचे जीवन गाणे गाते.
ती अशीच आहे युगांपासूनी माता. ती अशीच आहे युगांपासूनी माता. ती बुडते म्हणूनी विश्वा येते तरता. ती बुडते म्हणूनी विश्वा येते तरता. धन्यवाद. धन्यवाद स्वाती. या कवितेबरोबरच कवी संमेलन संपलं आहे, तरी पण आभाराचे 2 शब्द आपल्यासाठी द्यायला येत आहेत कवयित्री वैशाली मोहिते. पुढची सूत्रं मी वैशाली मोहिते यांच्याकडे देते. धन्यवाद. नमस्कार, मी वैशाली मोहिते. गौरव स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाबद्दल नीलमताईंना विचारले आणि नीलमताईंनी त्यांच्या भरगच्च शेड्यूलमधून वेळ काढून या कार्यक्रमासाठी वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व कवयित्री आणि या कार्यक्रमाचे ज्यांनी आयोजन केले त्या अंजलीताई कुलकर्णी यांचेही मनापासून आभार. आनंदिनी समूहाने या कार्यक्रमाची सर्व तांत्रिक बाजू सांभाळली आणि हा कार्यक्रम त्यांच्या YouTube चॅनलवर प्रदर्शित केला, त्यासाठी त्यांचे आभार. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या चंचल काळे यांचेही मनापासून आभार. त्याचबरोबर या कार्यक्रमाला प्रसिद्धी देणाऱ्या सर्व प्रसिद्धी माध्यमांचे मनापासून आभार. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला त्यासाठी आनंदिनी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यावर कमेंट करा. आणि शेवटी आपल्या सर्व रसिकजनांचे मनापासून आभार. आपली दाद आम्हाला नेहमीच उत्साह देणारी असते. धन्यवाद. हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. पुनश्च सर्वांचे धन्यवाद.